कम्प्लीट केलं आणि म्हणलं आता काम कम्प्लीट झाल्यानंतर म्हणलं आता जाऊ आता निघू आता आपण इथून. मग काय थोडंसं इकडे तिकडे थोडा कॅमेरा फिरवला आणि फिरवल्यानंतर मग नंतर म्हणलं आता गाडीच काढू. तेवढ्यात म्हणलं चला मग काय हायवे रोडला आलो मस्त पैकी. थोडं पावसाचं वातावरण झालं होतं, दाट पाऊस येण्याची शक्यता होती. परंतु काय म्हटलं आपलं ब्लॉक काढायचं म्हणलं काढत जाऊ हळूहळू. मग इथं दिसलं आम्हाला काय मिरच्याचे रोपं. मग मिरच्या रोपं दिसल्यानंतर म्हणलं आता मिरच्या रोपं घेऊ काय लावायला. मग तेवढ्यात मी 1-2 मिरच्याचे रोपं बघितले आणि घेतले 10 मिरच्या रोपं. आणि त्यानंतर थोडं पुढं आलं म्हणून दिसला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा. मग महाराजांना नमन केलं, महाराजांना मुजरा केला. म्हणलं आता महाराजांना मुजरा वगैरे करून आता जाऊ पण पुढं. तर मग काय तेवढ्यात म्हणलं आता थोडा वेळ थांबून मग निघालो होतो. तेवढ्यात निघाल्यानंतर म्हटलं अरे आज आंबडला काय गर्दीत नाहीये, कारण की आज आडवार होता म्हणजे रविवार वगैरे अशा वारात गर्दी नसते. मग काय म्हणलं थोडं बस स्टॉपला थांबल्यानंतर चहा वगैरे घेतला. परंतु चहा काय एवढं मला बरोबर वाटला नाही, नुसता गोड चहा होता तो. म्हणून काय प्रॉपर मला चांगला वाटला नाही. मग म्हणलं निघू आता. मग निघाल्यानंतर काय म्हणलं आता मंदिराजवळ आलोच होतो आणि खूप प्राचीन आणि खूप जुनं मंदिर आहे. या मंदिरात लोक खूप दूर येतात आणि याची यात्रा पण खूप मोठी असते. आणि मी ज्यावेळेस लहान होतो त्यावेळेस इथे यायचो यात्रेला. मग काय म्हटलं आता आपण आज जाऊन येऊ. मंदिरात दर्शन करण्यासाठी आलो होतो. ह्या जेवढ्या पायऱ्या आहे का तेवढ्या सगळ्या पायऱ्याला 1-1 रुपये 2-2 रुपये असे पैसे ठोकले होते. परंतु आता सध्या आहे का नाही काय माहित नाहीये. परंतु मी वरती जाताना मला काय थोडेफार दिसले, परंतु मी ते व्हिडिओमध्ये घ्यायचं विसरून गेलो. परंतु वरून दाखवतो तुम्हाला, वरून खूप छान दिसत पायऱ्या आणि नजारा पण खूप मस्त दिसतोय. आणि इथून बाहेरून पण ह्या साईडनी पण मंदिर एकदम छान दिसतं, त्या साईडनी पण मंदिर एकदम छान दिसतं. कारण की लोक भविष्यामध्ये आणि काय म्हणतात पास्ट टेन्स मध्ये पण खूप छान लोक दर्शन वगैरे घेण्यासाठी यायची. मग नंतर काय म्हटलं बाहेर दर्शन वगैरे करून आलो. म्हणलं आता मंचुरियन खाऊ थोडंफार, कारण की पुण्यात असताना मंचुरियन खूप खाल्लेले. त्यामुळे मंचुरियनचा गाडा दिसला आणि पाणीपुरीचा गाडा दिसला. म्हणून तेवढ्यात त्यांनी मंचुरियनची 1 प्लेट दिली. आपला मंचुरियन खाल्ले परंतु त्याच्यामध्ये शेवत नव्हती. त्यामुळे काय मला बरोबर लागलं नाही, कारण की पुण्यामध्ये मंचुरियन मध्ये शेव वगैरे टाकून येतात. तेवढ्या मित्राचा फोन आला. मित्र म्हणला मी मंदिरात आहे, मग तिथे ये. मग तिथे गेलो मंदिरात वगैरे महादेवाचं दर्शन वगैरे घेतलं. हे महादेवाचं मंदिर आहे. तर तुम्हाला आजचा आपला ब्लॉग कसा वाटला ते नक्की कमेंटद्वारे सांगा. धन्यवाद, थँक्यू सो मच.